ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार, लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा. काल ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार गैरहजर होते. ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल. पक्षफुटीच्या चर्चांवरून उद्धव ठाकरेंची भूमिका. ठाकरेंचे 7 खासदार आमच्या संपर्कात. पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगर पूर्ण होईल. शिंदेच्या शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा मोठा दावा. महाराष्ट्रातील फुटीरांनाही आता कुंडूचा शोध घ्यावा लागेल. एनसीपीआय संस्थापकाचा फोटो शेअर करत संजय राऊतांचा सूचक इशारा. घटनेतील 10व्या अनुच्छेदाचा दिला दाखला. तुम्ही रावण झालात तर विभीषण जन्माला येणारच. 2019ला भाजपला धोका देण्यासाठी तुम्ही खड्डा खोदलात आणि स्वतःच पडलात. सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरेंवर टीका. खासदारांच्या बैठकीनंतर आता ठाकरेंच्या आमदारांची बैठक. 22 जूनला शिवालयमध्ये ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार. पावसाळा अधिवेशनासह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावीत. पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरेंचा हल्लाबोल. तर शर्मिला ठाकरे राजकारणात कोणत्याही पदावर नाहीत, त्यांना चौकटी बाहेर ठेवा. नितेश राणेंचं प्रत्युत्तर. जलसंपदा विभागाचं कार्यालय इतरत्र हलवू नका. पुणे हेच कार्यक्षेत्र ठेवा. सुनेत्रा पवारांचा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार. सूत्रांची माहिती. निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सुनेत्रा पवारांचं थेट फडणवीसांना साकडं. जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला. समर्थक म्हणून काही जण गर्दीत शिरले. हल्ला करणाऱ्यांना जमावाकडून मारहाण. लक्ष विचलित होऊ देऊ नका. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हेच आपलं ध्येय. हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदेंना नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमातून डावलल्यानं चर्चांना उधाण. मंत्रिमंडळ बैठकीत प्रश्न उपस्थित करून नरेश मस्केंसह संजय शिरसाटांची नाराजी. तर प्रत्येक गोष्टीत माझं नाव ओढू नका. गणेश नाईकांचं प्रत्युत्तर. सातारा सांगलीत नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवेळी भाजपनं आम्हाला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीला सामोरं जा. मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला इशारा. आता दगाफटका केला तर 2029च्या निवडणुकीत 100% पाडणार. मनोज जरांगेंचा भाजपला थेट इशारा. 8 दिवसात प्रमाणपत्र द्या. कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम. वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं नीटचे पेपर अकोल्यात दाखल. 21 जूनच्या फेरपरीक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाची चोख व्यवस्था. अकोल्यातील 4 अज्ञात स्थळांवर पहारा. मुंबईमध्ये आता देवाभाऊ टॅक्सी सेवेत येणार. देवाभाऊ टॅक्सी चालकांसाठी मुंबई बँक अर्थसहाय्य करणार. पहिल्या टप्प्यात 2000 टॅक्सी धावणार. प्रवीण दरेकरांची माहिती. पुण्यामध्ये सीएनजी 1 रुपयानं महागणार. पुण्यात सीएनजीचे नवे दर 95 रुपये 75 पैसे प्रति किलोवर. आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू. महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. अनेक धरणातील जलसाठ्यानं तळ गाठलाय. पाऊस लांबल्यास पाणी टंचाईचं संकट आणखीन गडद होणार.